देन एक्झाम्पल्स नंतर नेक्स्ट पॉईंट आहे यूज इन युअर ब्रेन पॉवर. ओके, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स. Thus, if the earth is attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. Why then does the apple fall towards the earth, but the earth does not move towards the apple? Question mark. ह्या पॅरेग्राफमध्ये काय मेन्शन केले बघा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स, न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे every object attracts every other object. Every object attracts every other object. म्हणजे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला काय करत असते, अट्रॅक्ट करते, आकर्षित करते. ओके, thus if the earth attracts an apple towards itself, the apple is also attracts the earth towards itself with the same force. Why then does the apple fall towards the earth, but the earth does not move towards the apple? Question mark. आता ह्याच्यामध्ये काय दिले बघा. पृथ्वी जे आपण अर्थ म्हणतो. ओके, पृथ्वी सफरचंदाला काय करते, स्वतःकडे खेचते. तसेच सफरचंदही पृथ्वीला काय करते, तेवढ्याच बलाने तेवढ्याच फोर्सनं काय करते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते, स्वतःकडे खेचते. मग जो ॲपल आहे, जो सफरचंदवर आहे, जो सफरचंद पृथ्वीवरतीच मग का पडतो आणि पृथ्वी सफरचंदाकडे सरकत नाही? लक्षात येते काय दिले ते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते आणि पृथ्वी सफरचंदाकडे सरकत नाही? क्वेश्चन मार्क. लक्षात आलं. नेक्स्ट बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ इज ऑल्सो ॲक्ट ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. काय दिले बघा या पॅरेग्राफमध्ये. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ. ओके, पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय बल आहे ते अल्सो ॲक्ट प्रयुक्त होत असल्यामुळे ऑन द मून बिकॉज विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ओके, पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती काय करतो, रिव्हॉल्व करतो, परिक्रमा करतो. लक्षात आलं. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ, द मून अँड देन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स orbit the earth. The earth attracts them towards itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why? This is because of the velocity of the moon and then satellites along their orbits. If the velocity was not there, they would have fallen on the earth. बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. सिमिलरली द सिच्युएशन. ओके, पृथ्वीभोवती जी परिक्रमा करणारे जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत त्यांच्या बाबतीत पण सेम ॲज इट इज असंच घडतं. कारण याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरतात. ओके, देन मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट हे रिव्हॉल्व करतात कशाभोवती, अर्थभोवती. ओके, त्याच वेळेस पृथ्वी ही स्वतःकडे काय करते, त्यांना आकर्षित करते. परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवरती पडत नाहीत. आणि असं का होतं? व्हाय? बिकॉज सो द वेलॉसिटी ऑफ द मून अँड देन सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट्स. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह म्हणजेच काय, मून अँड देन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे काय करतात, दिस वेलॉसिटी ऑफ द मून अँड सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट्स. इफ द वेलॉसिटी वॉज नॉट देअर they would have fallen on the earth. चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे हे असं होतं आणि हा वेग नसता तर ते पृथ्वीवरती पडले असते. ओके.